नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं अखेर आपली यादी शेवटच्या क्षणी जाहीर न करता थेट प्रत्येकाच्या हातात एबी फॉर्म दिलेले आहेत। महाधुरळानं जी यादी 2-3 दिवसापूर्वी दिली होती त्यातल्या जवळजवळ 80 ते 90% यादी ही तीच आहे। फक्त 4 ते 4 ठिकाणी बदल झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 17 मध्ये सर्वच्या सर्व 4 जागा राष्ट्रवादीने घेतलेल्या आहेत। काही ठिकाणी पतीऐवजी पत्नीला उमेदवारी देण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये आदिल फरास आणि हसीना फरास या दोघांनाही उमेदवारी मिळालेली आहे। 14 ते 15 उमेदवारांची यादी राष्ट्रवादीच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली नाही, पण एबी फॉर्म दिले नाहीत, त्यामुळे 15 उमेदवार राष्ट्रवादीचे आता मैदानात उतरणार महायुतीच्या माध्यमातून। महाधुरळानं यातल्या बऱ्यापैकी नावं यापूर्वीच जाहीर केली होती, तोच अंदाज पुन्हा खरा ठरलेला आहे। ही यादी प्रभाग क्रमांक 4 मध्ये योगिता कोडोलीकर इथं मैत्रीपूर्ण लढती शक्यता आहे, कारण शिवसेनेनं पण इथं शुभांगी भोसले यांना उमेदवारी दिली आणि इकडं एबी फॉर्म भाजपनं पण दिलेला आहे। त्यामुळे आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये योगिता कोडोलीकर आणि शुभांगी भोसले यांच्यात मैत्रीपूर्ण लढती शक्यता आहे। माधवी गौंडी प्रभाग क्रमांक 6 प्रकाश गौंडी यांच्याऐवजी माधवी गौंडींना उमेदवारी दिली आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये महेश सावंत यांचं नाव यापूर्वीच आपण सांगितलं होतं, त्यांना उमेदवारी। प्रभाग क्रमांक 12 आदिल फरास आणि हसीना फरास। याशिवाय प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्रेमा डवरी यांना उमेदवारी दिलेली आहे। शिवाजी डवरी यांच्याऐवजी प्रेमा डवरी यांना उमेदवारी मिळालेली आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये यशोदा मोहिते ज्या माजी नगरसेवक आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये जे भाजपचे पदाधिकारी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली आहे। रवींद्र मुदगी, प्रियांका कांबळे, जहिदा मुजावर आणि राजेंद्र पाटील शिवसेना बहुतेक त्यांना इथं उमेदवारी दिली आहे।